अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे नवी मुंबई येथून सौ सरोज सुधीर अभ्यंकर या ताईंचा। ताई म्हणतात, गजानन माया अघटित कोण जाणे तिचं प्रत। जय गजानन। मी सरोज सुधीर अभ्यंकर, पूर्वाश्रमीची सरोजा अरविंद महाजनी, सध्या राहणार मुंबई। 1952चा माझा जन्म। माझ्या जन्माच्या वेळी एकूण स्थिती कठीण होऊन मी जाता जाता वाचले असं आईकडून ऐकलं होतं। माझा जन्म अमरावतीच्या आंबापेठेतला। श्री दादासाहेब चिमोटे माझे आजोबा, ते माझं आजोबांना गजानन महाराजांची भक्ती, त्यामुळे स्वाभाविकच अडचणीच्या वेळी गजानन महाराजांचा धावा होणार हे ओघानेच आले। माझ्या जन्माच्या वेळी डॉक्टरांच्या मदतीला एक जर्मन कुटुंबातील नर्स मदतनीस म्हणून होती। पुढे मी मोठी झाले, MSc झाले, तेव्हा आजोळी जाणं झालं। त्यावेळी मी आवर्जून त्या नर्सबाईची भेट घेतली। अर्थात तेव्हा त्या निवृत्त होऊन वयानं बऱ्याच मोठ्या होत्या। त्यांना मी माझी ओळख दिल्याबरोबर त्यांना आनंद झाला। त्या म्हणाल्या, तुझा जन्म म्हणजे तुझ्यावर गजानन महाराजांची कृपाच म्हणावी लागेल। जन्माच्या वेळी तुझी पल्स लागत नव्हती, तू रडत नव्हती, हालचाल करत नव्हती। प्रथमतः आम्ही तुला मृत बालकच समजलो। तेव्हा मी तुला उलटं धरलं आणि तुझी पाठ चोळू लागले। बाजूचे लोक चिंतित होते, त्यांची प्रार्थना सुरू होती आणि खरोखरच चमत्कार झाला। तू रडली आणि आम्ही सगळे हसलो। आज वयाच्या 68व्या वर्षी पूर्व आयुष्याचा विचार केला तर गजानन महाराजांनी जन्मापासून केलेली कृपेची उजळणी आयुष्यात अनेकदा मी अनुभवली असं मला वाटतं। मी 6व्या-7व्या वर्गात असतानाची गोष्ट। तेव्हा आम्ही सागरला डॉक्टर हरिसिंग गौर विश्वविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राहत असू। आमचे बाबा डॉक्टर अ.व्ही. महाजनी तिथे प्राध्यापक होते व पुढे डीन म्हणून निवृत्त झाले। एकदा बाबांना पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त केले। डॉक्टर झाले, घरगुती उपाय झाले, मिलिटरीचं हॉस्पिटल होतं तिथेही दाखवून झालं, पण तब्येतीत फरक पडला नाही। आपण गजानन विजयच्या 20व्या अध्यायात वाचतो तशी स्थिती उद्भवली। वाताचा झाला विकार, जानकाबाईस साचार, पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना। तेव्हा बाबांची काकू पुण्याला राहत होती, ती गजानन महाराजांची भक्त। तिने पुण्याहून पोस्टाने महाराजांचा अंगारा पाठवला। बाबांनी तो प्रार्थनापूर्वक श्रद्धेने घेतला आणि बाबांची पोटदुखी गेली। पुढे महाराजांच्या कृपेने 1979 साली माझं शिक्षण पूर्ण झालं। मी MSc PhD झाले। डॉक्टरेट मिळवल्यानंतर लोकांनी चिंता व्यक्त केली की एवढी शिकली, लग्नासाठी मुलगा मिळेल का? पण महाराजांच्या कृपेने शिक्षित जोडीदारही मिळाला। लग्नानंतर आम्हाला नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा योग आला। आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं। मला आठवतं, इसवी 1993ची ही घटना आहे। तेव्हा आम्ही नागपूरला होतो। ते उन्हाळ्याचे दिवस होते। एक दिवस दुपारी मी घरी आंब्याचा रस काढीत होते। दारावरची बेल वाजली। ह्यांनी दार उघडलं। एक किमान 6 फूट उंच माणूस, शुभ्र वस्त्र परिधान केलेला, दाढी मिशी वाढवलेला, डोळ्यात तेज दिसत होतं, असा दारात उभा राहिला। मला आवाज आला, ताई आहेत का? शेगावहून अंगारा आला आहे। मी घाईने हात धुवून समोर गेले। त्यांना आत या म्हटलं। तो माणूस आत येत झाला। त्यानं माझ्या हातावर अंगाऱ्याची पुडी ठेवली व म्हणाला, 11 रुपये द्या। मी म्हटलं, मी 21 रुपये देईन। त्यावर बोलला, मी फक्त 11च घेणार। नंतर माझ्याकडे पाहून भविष्य सांगावं अशा आवाजात बोलू लागला, ताई तुम्ही गजानन विजय पारायण करता, आनंद आहे। तुम्ही 7, 8, 9 अध्याय वाचत चला। फारच अडचण झाली तर 10 व 11 अध्याय वाचा।
तुमच्या वयाच्या 55 वर्षापर्यंत चांगले दिवस आहेत. पुढे गडांतर आहेत, संकट आहे. जे होईल त्यात त्रागा करीत बसू नका. संबंधित व्यक्तींना क्षमा करा. तुमची मुलगी छान शिकणार आहे, ती नाव काढील. तुमचा उदय इथून पश्चिम दिशेला आहे. ठीक आहे, येतो मी. एवढं बोलून तो निघून गेला. आजूबाजूला तो कुठे दिसला नाही. कालांतराने त्या दिवशी सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्यात उतरल्या. आम्ही मुंबईला आलो, म्हणजे पश्चिमेला आलो. मुलगी इंजिनियर झाली. मी सांगितल्याप्रमाणे अध्याय वाचू लागले. वयाच्या 55 वर्षापर्यंत सर्व व्यवस्थित सुरळीत पार पडलं. नंतर थोडा अडचणीचा काळ उद्भवला. मिस्टरांना थोडा गंभीर स्वरूपाचा आजार झाला. मात्र त्या परिस्थितीत कुठलाही त्रागा न करता, त्रास करून न घेता, त्यानं सांगितल्याप्रमाणे परिस्थितीला विचारपूर्वक सामोरं जाणं आवश्यक होतं. त्यासाठी महाराजांनी योग्य ती प्रेरणा दिली. मुलीचं शिक्षण झालं होतं, दिसायला सुस्वरूप होती, पण लग्न ठरत नव्हतं. मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती, ते अंथरुणावर होते. अशा सर्व स्थितीत मग मी काही काळ डिप्रेशनमध्ये गेले. जगणं नकोसं वाटू लागलं. मनाच्या विषण्ण अवस्थेत एकदा माडुंग्याला रेल्वे ब्रिजवर मी रात्रीच्या वेळी चालत होते. मनात नक्की काय भावना होत्या माहीत नाही, पण एकीकडे जीवाचं बरं वाईट करावं असंही असेल कदाचित. अचानक माझ्यासमोर तीच व्यक्ती पुढे झाली. हाताने वाट अडवून मला म्हणाली, ताई घरी परत जा, मुलीला तुझी गरज आहे. मी भानावर आले आणि आयुष्यातील ती वेळ टळली. पुढे मिस्टर पूर्ण बरे झाले. मुलीचं लग्न झालं. तिला दिवस गेले. साधारण महिना झाला असेल आणि मुलगी अचानक भ्रमिष्ठासारखी वागायला लागली. दिवस समोर सरकत होते, पण परिस्थिती जास्तच बिकट होत होती. काउन्सिलर, हितचिंतक सगळ्यांशीच विचार विमर्श झाला. सगळ्यांनाच वाटलं नॉर्मल मूल जन्माला येणं कठीण आहे. काहींनी सुचवलं, तुम्ही गजानन महाराजांना साकडं घाला. मी गजानन महाराजांना प्रार्थना करू लागले. 7व्या महिन्यात गजानन महाराज माझ्या स्वप्नात आले. ते बोलले, कठीण प्रसंग आहे, तुला तुझे काहीतरी दान करावे लागेल. माझं अन्नदान, गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करणं आधी चालूच होतं. मी विचारात पडले की याशिवाय काय दान करावं. मग महाराजांचं स्मरण करून शेवटच्या काही महिन्यात रोज ठरलेले 5 अध्याय वाचून महाराजांना प्रार्थना करू लागले. माझं डोकं व तब्येत उत्तम आहे. बाळाला जो त्रास होणार असेल तो मला दे व माझे जे उत्तम आहे ते बाळाला दे. डिसेंबर 2011ला अगदी गोड आणि नॉर्मल मुलगी जन्माला आली. मला गोड नात झाली आणि दुसरीकडे मला रुमेटॉइड्स, अर्थोपॉइड्स, आमवाद झाल्याचं निदान झालं. माझ्या हालचालीवर मर्यादा आल्यात. वयाच्या 60व्या वर्षी सहसा हा रोग होत नाही असं जाणकारांचं म्हणणं. माझी त्यावेळेपर्यंतची प्रकृती लक्षात घेताही अशी काही शक्यता नव्हती. पण मला जो आजार झाला हे खरं, कारण काहीही असो, बाळ मात्र पूर्ण नॉर्मल जन्माला आलं. ही वस्तुस्थिती जास्त आनंद देणारी होती. आता हळूहळू माझी प्रकृती सुधारते आहे हे खरं, पण तसंही एकदा पहिलं तीराकडे नजर लागल्यानंतर नवीन पिढीची प्रगती हाच खरा आनंद आहे. आणि त्यातही त्या प्रगतीला सद्गुरू कृपेचा आधार मिळू शकणार असेल तर मग काय. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.